मित्रांनो नमस्कार. मनोगत या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. मित्रांनो, आयुष्याच्या रंगमंचावर कधी कुणावर कुठली वेळ येईल हे मात्र अजिबात सांगता येत नाही. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे 11वे वंशज असलेले हरिभक्त परायण शिरीष महाराज मोरे यांनी काल देहू येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटवरून हरिभक्त परायण शिरीष महाराज मोरे यांनी कर्जबाजारीपणातून आणि आर्थिक विवंचनेतून आलेल्या नैराश्यपोटी आणि आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचं प्राथमिक अंदाज हा पोलिसांनी व्यक्त केलाय. शिरीष महाराज मोरे यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याची चर्चा आज दिवसभरामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर झडत होती आणि संतश्रेष्ठ तुकोबांच्या वारसाने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलून आपली जीवनयात्रा आणि आपली एक्झिट का घेतली या संपूर्ण घटनेने महाराष्ट्राचं समाजमन हे अक्षरशः काल हे दिवसभर सुन्न झालेलं होतं. महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी हरिभक्त परायण मोरे महाराजांच्या दुर्दैवी अशा करुण झालेल्या अंतामुळे महाराष्ट्राचं समाजमन हे गहिवरून हे देखील गेलेलं होतं. वयाच्या 30व्या वर्षी आणि लग्न होण्याच्या काही दिवस आधीच तुकाराम महाराजांचे वंशज असलेल्या शिरीष महाराज मोरेंनी आर्थिक विवंचनेतून एवढं मोठं टोकाचं पाऊल का उचललं असा प्रश्न हा काल दिवसभरामध्ये आणि आज संपूर्ण दिवसभरामध्ये हा महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये हा उपस्थित झालेला होता. त्याची चर्चा ही मोठ्या प्रमाणावर होत होती. मित्रांनो, आत्महत्या केली असं जरी प्राथमिक दृष्ट्या वरकरणी वाटत असलं तरी या हरिभक्त परायण मोरे महाराजांच्या मृत्यूबद्दल फार मोठी साशंकता, खूप मोठा संशय हा महाराष्ट्रातील मराठी मनामध्ये हा निर्माण झालेला या ठिकाणी दिसतोय. महाराष्ट्रातील कुठलाही साधासुद्धा कीर्तनकार जो कोणी का असेना, तो अगदी गावखेड्यावर कीर्तन करायला जात असताना त्या कीर्तनाचे अगदी सहजासहजी 10-15 हजार रुपये अगदी सहजतेने घेतो. त्यामुळे हरिभक्त परायण मोरे महाराजांच्या जीवनामध्ये कर्जबाजारीपणामुळे आणि आर्थिक नैराश्यामुळे हा आत्महत्येच्या टोकाचा निर्णय घ्यावा लागला असं वरकरणी जरी वाटत असलं तरी महाराष्ट्रातील मराठी मनामध्ये वारकरी संप्रदायामध्ये तुकाराम महाराजांना मानणाऱ्या भक्तगणामध्ये ते मात्र मोरे महाराजांचं झालेली आत्महत्या ही मनाला फारशी स्वीकारावी वाटत नाही, किंबहुना ती पटलेली देखील नाहीये. परंतु या पाठीमागे नेमकं काय घडलेलं आहे हे पुढच्या काळात पुढच्या तपासामध्ये हे स्पष्ट होईल. परंतु महाराष्ट्रातील मराठी मनाचा जो सूर आणि मराठी मनाची जी जनभावना आहे ती मात्र या मृत्यूच्या बाबत साशंकता आणि संशय व्यक्त करणारी दबक्या आवाजात ही महाराष्ट्रामध्ये ही व्यक्त केली जाते. हे देखील या ठिकाणी मान्य करावं लागेल. पुण्यातील वारकरी संप्रदायातील काही मित्रांशी मी आज फोनवर बोललो. अनेक माझ्या मित्रांनी मला फोनवर सांगितलं की हरिभक्त परायण मोरे महाराज अशा पद्धतीने आपली जीवनयात्रा आत्महत्येच्या रूपाने स्वीकारतील यावर मात्र कुणाचाही विश्वास या ठिकाणी बसत नाहीये. हजारो वर्षाच्या व्यवस्थेने लादलेला अंधकार आणि त्याला भेदणारी तुकाराम महाराजांच्या प्रबोधनाची धगधगती मशाल याचा खूप मोठा संस्कार हा महाराष्ट्रातील मनावर झालेला आहे. महाराष्ट्रातील मातीवर हा तुकोबारायांचा संस्कार हा अगदी घट्टपणाने रोवला देखील आहे. त्यांच्या वंशज असलेल्या हरिभक्त परायण शिरीष महाराजांवर केवळ वयाच्या 30व्या वर्षी 30 लाखांच्या कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करावी लागते. ही एक्झिट जितकी वेदनादायी आहे तेवढीच वेदनादायी बाब म्हणजे आभाळा एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या तुकाराम महाराजांचे वंशज असलेल्या मोरे महाराजांना टोकाचा निर्णय हा आत्महत्येच्या स्वरूपात घ्यावा लागला. हा निर्णय मात्र खचितच मराठी मानाला हा व्यथित करणारा आहे. या घटनेने मराठी माणसाचं मन अक्षरशः गहिवरून गेलेलं आहे, पिळवटून देखील गेलेलं आहे. ज्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी 350 वर्षापूर्वी रयतेला आऊत फाट्यासाठी, शेती करण्यासाठी, बी बियाणे पुरवण्यासाठी 350 वर्षापूर्वी कर्ज दिलेलं होतं. ते कर्ज देत असताना
तुकाराम महाराजांनी शेतकऱ्यांना बळीराजांना दिलेलं कर्ज खत आणि गहाणखत हे महाराष्ट्रातील बळीराजाला शोषणमुक्त करण्यासाठी ते कर्ज खत आणि ते गहाणखत हे इंद्रायणीमध्ये बुडवून टाकलेलं होतं. हा महाराष्ट्राच्या कर्तृत्वाचा तुकाराम महाराजांचा इतिहास आहे. त्यामुळे तुकाराम महाराजांचं वंशज असलेले हरिभक्त परायण मोरे महाराज हे कर्जबाजारीपणामुळे गळफास घेण्याची वेळ त्यांच्यावर यावी यासारखं दुर्दैव हे महाराष्ट्रातल्या मातीतलं दुसरं असूच शकत नाहीये. आणि तेही कीर्तनातून समाज प्रबोधन करणाऱ्या मोरे महाराजांवर ही वेळ यावी ही गोष्ट मात्र अतिशय मन विदीर्ण करणारी आहेतच. पण त्यातून मोरे महाराज हे मानसिकदृष्ट्या किती अस्वस्थ झालेले होते, मोरे महाराज मानसिकदृष्ट्या किती सैरभैर आणि किती डिस्टर्ब झालेले होते हे या घटनेतून समोर आले. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने आपलं जीवन यात्रा ही न जगता अनैसर्गिक पद्धतीने मोरे महाराजांनी या जगाची एक्झिट घेतली आणि आपलं जीवन यात्रा या ठिकाणी संपवली. ही बाब नक्कीच मराठी मनाला ही अंतर्मुख करायला लावणारी आहेत. त्यामुळे तो विचार करायला देखील लावणारे आहेत. विष प्राशन करणे, गळफास घेणे व अन्य कुठल्याही मार्गाने जीवन संपवणे हा प्रकार कुठल्याही बाबतीत भेकड असतो, कुठल्याही बाबतीत हा पलपुटेपणाचाच असतो असं आपल्याकडे मानलं जातं आणि ते त्रिवार देखील सत्य आहेत. मित्रांनो, दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर जगण्याचे जेव्हा सर्व मार्ग बंद होतात आणि संयमाचा बाण जेव्हा फुटतो तेव्हा आणि तेव्हाच मात्र आपली जीवनयात्रा संपवली जाते. हे देखील दुसरी बाजू आपण लक्षात या ठिकाणी घेण्याची खूप मोठी आवश्यकता आहे. वास्तविक जीवन जगताना जीवनाची रंगभूमी ही एक समरभूमी आहे आणि ही समरभूमीमध्ये जीवन जगताना लहान मोठ्या जखमा या होणारच आहेत. त्यामुळे तुकाराम महाराजांच्या वंशजांनी आपले उचललेले टोकाचे पाऊल हे निश्चितपणाने चुकीचंच आहे असंच या ठिकाणी मी म्हणू शकेल. ज्या महाराष्ट्राचा आणि मराठा साम्राज्याचा इतिहास हा कर्तृत्वाचा आहे, तो इतिहास हा घनघोर अशा संघर्षाचा आहे. तो इतिहास आपण मराठी शाळेच्या पाठ्यपुस्तकातून शिकलो. तोच इतिहास मात्र उठता बसता आपण सातत्याने कर्तृत्वाचा, संघर्षाचा, दैदिप्यमान इतिहास हा तुकोबारायांचा इतिहास, शिवप्रभूंचा इतिहास आपण नेहमी सांगत असतो. आणि हा इतिहास संकट काळामध्ये आपल्याला दोन हात कसं करायचं हे देखील शिकवत असतो. जीवन जगत असताना जीवन कसं जगावं हे शिवचरित्र शिकवतं आणि आलेल्या संकटावर पाय रोवून भक्कमपणाने कसं उभं राहावं हे तुकोबारायांचे अभंग हे मराठी मनाला आणि मराठी माणसाला शिकवतात. हे देखील या ठिकाणी विसरता येणार नाहीये. पुरंदरच्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वस्व गमावलं होतं. संकट काळात मोठे मोठे मराठा सरदार, मोठे मोठे वतनदार आणि जमीनदार हे छत्रपती शिवाजी महाराजांची साथ सोडून हे मोगलांना मिळालेले देखील होते. शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे 350 वर्षापूर्वी संपलं होतं असं पुरंदरच्या तहात हे वाटलं देखील होतं. पण त्या सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेल्या 12 बलुतेदारांनी 18 पगड जातीतील मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना खंबीरपणाने साथ दिली, ताकद दिली आणि मोगल सम्राट शहेनशाह औरंगजेबाची कबर यात महाराष्ट्राच्या मातीमध्ये खोदली गेली. हा महाराष्ट्राचा अद्भुत असा इतिहास आहे. आणि सांगण्याचं तात्पर्य हेच की तुकोबांच्या वंशजांनी जीवनात हार मानायला नको होती. 84 लक्ष योनीतून आपण जन्म घेतो असं आपलं धर्मग्रंथ सांगतात, असं आपलं धर्म मानतो. परंतु हा जन्म मात्र आपण आत्महत्येच्या रूपाने वाया का घालवतो हे देखील या ठिकाणी अंतर्मुख करण्यासारखी गोष्ट नक्कीचपणाने आहेत. तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, लाखो लोकांना मोटिवेशनच्या माध्यमातून जगण्याची ताकद, जगण्याची उर्मी देणाऱ्या रज्जूभाईंनी देखील आपली ये लोकांची यात्रा ही आत्महत्येच्या स्वरूपात स्वीकारली होती. रज्जूभाईंनी देखील आत्महत्या केलेली होती. त्या रज्जूभाईंचे संपूर्ण देशभरामध्ये अनेक नामांकित सेलिब्रिटी हे त्यांचे भक्त होते. देशभरातील अनेक दिग्गज राजकारणी हे रज्जूभाईंचे भक्त होते. ही गोष्ट मात्र दुर्लक्षून चालणार नाहीये.
2-2.5 वर्षापूर्वी मराठी कलाकार असलेल्या नितीन देसाईंची सुद्धा असाच करून अंत हा आत्महत्येने झालेला होता. नितीन देसाईंनी आपल्या कोकणमधील एका स्टुडिओमध्ये कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन ही आत्महत्या केली होती. ही आत्महत्या मराठी मनाने या ठिकाणी आठवून पाहण्यासारखी देखील आहेत. चंदेरी दुनियातील झगमगाटात, चंदेरी दुनियातील लखलखाटात, चंदेरी दुनियातील असलेल्या ऐश्वर्य संपन्न जगताच्या पलीकडे किती काळाकुट्ट अंधार हा असू शकतो, हे नितीन देसाईंच्या घटनेने आपल्या समोर आल्याशिवाय राहत नाही. असं म्हणतात की कला आपल्याला जीवन जगायला शिकवते आणि कला मात्र आलेल्या आयुष्यात कसं संघर्षाला सामोरं जावं हे शिकवते. शिरीष मोरे महाराज हे कीर्तनकार होते. कीर्तन करणे हे देखील ही कला होती. पण संकटाच्या तालमीत हे विजेते तयार होतात. संकटाच्या तालमीत सामोरं जात असताना दुर्दैवाने हरिभक्तपरायण मोरे महाराजांनी या ठिकाणी मृत्यूला कवटाळण्याचं साहस केलं. हे खचितच दुर्दैवी स्वरूपाचं आहे. परंतु तुकोबांच्या वंशजांनी ही जी गोष्ट केली ती निश्चितपणाने तुकोबारायांच्या असलेल्या कर्तृत्वाला, तुकोबारायांच्या असलेल्या जाज्वल्य आणि प्रखर अशा अभंगवाणीला ही निश्चितपणाने मारक स्वरूपाचे आहेत. आयुष्याच्या वाटेवरील प्रवास हा कधीच ठरून होत नसतो. जसं वळण येईल तसं त्या ठिकाणी वळावं लागतं. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी आपल्या मराठी मनाला अभंगातून हेच शिकवलं आहे. तेच या मराठी मातीवर संस्कार हे तुकोबारायांनी या ठिकाणी निश्चितपणाने केलेलं दिसतं. शिरीष मोरे महाराजांची आत्महत्या ही महाराष्ट्रातील मराठी मनाला हेच सांगते की पैसे कमवत असताना हवे तेवढे पैसे कमवा आणि जीवन जगत असताना हवे तेवढंच कर्ज घ्या आणि आर्थिक प्रगती करत असताना आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर आत्महत्येची नामुष्कीची वेळ या ठिकाणी येणार नाहीत. एवढं मात्र कर्जबाजारीपणा हा आपल्यावर ओढवून घेऊ नका. महाराष्ट्राची भूमी ही जशी शेतकऱ्यांची भूमी आहे, तशी अलीकडच्या काळामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील काही घटनेंवर जर आपण लक्ष टाकलं तर विदर्भ आणि मराठवाड्याची भूमी ही शेतकऱ्यांची स्मशानभूमी झाल्याचं आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीये. देशभरामध्ये जेवढ्या आत्महत्या झाल्या कर्जबाजारीपणामुळे, त्यामध्ये महाराष्ट्र हा अव्वल क्रमांकावर आहे. हे एका पाहणी अहवालामध्ये देखील स्पष्ट झालेले आहे. कारण मराठी माणूस हा स्वाभिमानी आहे. तो स्वाभिमान जपत असताना कर्जबाजारी झाल्यानंतर तो मात्र कुठल्याही पद्धतीने तोंड लपून परदेशात पळून जात नाहीये. मराठी माणूस हा नीरव मोदी नाहीये. मराठी माणूस हा विजय मल्ल्या देखील नाहीये. मराठी माणूस हा मेहुल चोक्सी देखील नाहीये. कारण तो कर्ज घेऊन परदेशामध्ये पळून जाण्या इतका बेईमान आणि पाखंडी आणि थोतांड हा मराठी माणसाच्या मनावर झालेला संस्कार नाहीये. हे देखील या ठिकाणी तितकंच असं सत्य आहे. हरिभक्तपरायण मोरे महाराजांच्या मृत्यूने महाराष्ट्रातील समाज मनावर जे आघात झालेले आहेत, ते मात्र आघात पुढच्या काळामध्ये त्याचे व्रण आणि ते जखमा भरून निघतील असं या ठिकाणी अजिबात वाटत नाहीये. मित्रांनो, याबद्दल आपल्याला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणाने आपलं मत नोंदवा. हरिभक्तपरायण मोरे महाराजांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. नमस्कार.